नमस्कार, श्री स्वामी समर्थताईंनो. आज निघाले होते बाहेर कशासाठी ते सांगतेच. तर आता बहिणीचे मुलं जायचे आहेत त्यांच्या घरी आणि त्यामुळं इथं खरेदी चालू होती. खरेदी काही नाही, एक पिशवी घ्यायची होती बाळांचं सगळं सामान ठेवण्यासाठी. बाहेर जायचं म्हणलं की त्यांना छोटी पिशवी पाहिजेच होती. मग बहीण म्हणाले एक पिशवी घेऊन ये. तर इथं ह्या दुकानामध्ये खूप साऱ्या पर्स आलेल्या होत्या. पाहून अगदी मन खूप प्रसन्न झाला. असं वाटत होतं लगेच खरेदी करा. गद काय आहे गद? काय देऊ? काय देऊ बाई? त्यानंतर छान अशा टोप्या सुद्धा यांना खरेदी केल्या, कारण बहिणीचं 2 बाळं घेऊन बाहेर जाणं आणि काही खरेदी करून आणणं शक्यच नाही. म्हणून चला म्हणलं मी जाते. मग गेले. तुम्हाला सगळ्यांना भरपूर वेळा सांगत असते की गाडी शिका. गाडी शिकलं म्हणजे 99% कामं आपण हँडल करू शकतो. नाहीतर प्रत्येकाच्या नवऱ्यामागं खूप सारे कामं असतात. ते बाहेर गेले की आपल्याला अडून पडतं. नंतर माझं जे काही कुकर आहे त्याचं वायसर गेलं होतं, खूप दिवस झाले. ते वायसर बसून घेतलं या भैयाकडून आणि वायसर खराब झालं की कुकर शिट्टी देत नाही ताईंनो. दुसऱ्यावरती खरंच कधीच अवलंबून राहू नका. स्वतःला जे काही येतं ना, तर खरंच माणूस अवलंबून राहत नाही दुसऱ्यावरती. त्यानंतर घराकडं आम्ही खूप दिवसाचं घर 5 वर्ष झालं इकडं खरेदी केली होती. दिवस नक्की बदलतात. इकडं रस्ता नव्हता. भरपूर जण आम्हाला म्हणायचे की इकडं रस्ता नाही आहे, असं नाही तसं नाही, कशाला खरेदी केलं. पण आता एवढा छान रोड झाला आणि खरंच ना दिवस बदलतात आणि ते बदलण्यासाठी थोडा संयम लागतो. मग इथं संध्याकाळचा चहा चालू होता आणि बहीण आल्याच्या नंतर मुलासोबत गप्पा गोष्टी करून दिवस कसा जातो कळतच नाही. गद काय आहे गद? काय देऊ? काय देऊ बाई?